MIM कार्यकर्त्यांचा राडा, 50 जणांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात प्रभाग क्रमांक 13 व 14 मध्ये MIMची पदयात्रा सुरू असताना जिन्सी चौकात कार्यकर्ते आमने सामने आले. घोषणाबाजीचे रूपांतर शिवीगाळ व अंडी भडकावण्यात झाले. या गोंधळात MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. तर जिन्सी पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 फुटांवर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवला. घटनेनंतर इम्तियाज जलील यांनी भाजप व शिवसेनेवर आरोप केला, तर काँग्रेस उमेदवार कलीम कुरेशी यांनी MIM मधील अंतर्गत वाद असल्याचा दावा केला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात कलीम कुरेशींसह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत माध्यमांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त रत्नाकर नवले काय म्हणाले पाहूयात. कालच्या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत आणि 13 लोकांच्या नावाची फिर्याद आहे. व्हिडिओ बघून आम्ही CCTV फुटेज बघून बाकीचे आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतोय. निष्पन्न होतील जशी नावं त्याप्रमाणे पथकं आमची कार्यरत आहेत आणि पुढील आरोपी सुद्धा जे फरार आहेत ते सुद्धा अटक करण्यात येतील. किती लोकांवर गुन्हा आतापर्यंत 13 आणि इतर 40 ते 50 अशा लोकांवर गुन्हा दाखल आहे. इतरची जी नाव आहेत ती फुटेज आणि जे व्हिडिओ क्लिप आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीवरून आम्ही निष्पन्न करतो. नेमका गुन्हा कुठला आहे? हल्ला केल्याचा आहे की जमावबंदी आदेश झुगारण्याचा आहे? याच्यामध्ये पोलीस फिर्यादी आहे, जमावबंदी आदेश झुगारण्याचा आहे आणि बाकी सगळे जे सेक्शन आहे घटनेप्रमाणे ते लावण्यात आलेले आहेत. ठीक आहे.